नव्यानं सुरू झालेल्या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे हे अंतर कमी होणार आहे आणि त्यामुळे अर्थातच प्रवाशांचा वेळ वाचणार आहे। मात्र या मिसिंग लिंकमुळे आणखी काय काय फायदे होणार आहेत, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या मिसिंग लिंकवरती टोल भरावा लागणार आहे का, तर या मिसिंग लिंकवरती कोणत्या वाहनांना प्रवेश असेल आणि कोणत्या वाहनांना प्रवेश बंदी असेल हे देखील या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। मिसिंग लिंकच्या लोकार्पणाआधी जी अधिसूचना काढण्यात आली होती त्यानुसार या मिसिंग लिंकवरून जी हलकी वाहनं आहेत, प्रवासी वाहनं आहेत, बस, मिनी बस, ट्रक यांनाच प्रवेश असणार आहे। तर जी अवजड मालवाहू वाहनं आहेत त्यांना 6 महिन्यांसाठी प्रवेश बंदी असणार आहे। 6 महिन्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतरच या वाहनांना प्रवेश द्यायचा की नाही याबद्दलचा निर्णय घेतला जाईल। त्याचबरोबर या मार्गिकेवरती 4 चाकी जी वाहनं आहेत त्यांच्यासाठी ताशी 100 किमी इतकी वेगमर्यादा आहे, तर प्रवासी वाहनांसाठी ताशी 80 किमी इतकी वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे या मार्गिकेवरती ज्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे त्यामध्ये स्फोटक आणि ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारी जी वाहनं आहेत त्यांना ही बंदी करण्यात आली आहे। तुम्हाला लक्षात असेल की एक्सप्रेस वेवरती एक टँकर उलटला होता आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता। याचीच दक्षता बाळगत याआधीच ही स्फोटकं जी वाहून नेणारी जी वाहनं आहेत त्यांना या मार्गिकेवरती प्रवेश बंदी करण्यात आली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे की या मिसिंग लिंकवरून, या हायटेक मिसिंग लिंकवरून प्रवास करताना तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही, कोणताही अतिरिक्त टोल द्यावा लागणार नाही आहे। जो जुना मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे तिथे जो टोल द्यावा लागतो तोच टोल भरावा लागणार आहे। ह्या एक्सप्रेसवेवरून म्हणजेच या मिसिंग लिंकवरून प्रवास करताना कोणताही अतिरिक्त टोल भरावा लागणार नाही।